नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत झटपट असा होणारा कॉर्न चाट। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सर्वप्रथम 2 मके घेतलेले होते, त्याचे मी दाणे काढून घेतलेले आहेत। आता इथे मी हे मक्याचे दाणे कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत। जितके आपण मक्याचे दाणे घेतलेले आहेत तितकंच आपल्याला यात पाणी सुद्धा घालून घ्यायचं आहे। यात आपल्याला चिमूटभर मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि कुकरला 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। इथे मी कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपण कुकरचं झाकण उघडून पाहूयात। इथे तुम्ही पाहू शकता आपले मक्याचे दाणे व्यवस्थित असे शिजलेले आहेत। आता आपल्याला हे मक्याचे दाणे गाळून घ्यायचे आहेत। यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। आता मी हे मक्याचे दाणे एका भांड्यात काढून घेतलेले आहेत। आता मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो हा सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 तिखट मिरच्या या सुद्धा मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आता मी इथे हे जे मके घेतलेले आहेत त्यात कांदा, मिरची व टोमॅटो व्यवस्थित असं मिक्स करून घेते। इथे हे भांडं छोटं असल्यामुळे व्यवस्थित असं मिक्स होत नाही आहे, त्यामुळे मी भांडं बदलून घेते। इथे तुम्ही पाहू शकता मी मक्याचे दाणे कांदा टोमॅटोच्या मिश्रणात व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता यात आपण मीठ घालून घेऊया। मके उकडताना मी त्यात चिमूटभर मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता मी यात चिमूटभरच मीठ घालणार आहे, जास्त मीठ घालायचं नाही आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर असा आपला हा झटपट कॉर्न चाट तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।